दही भात बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये भात काढून घेतला. दही भातासाठी शक्यतो मऊ भाताचा वापर करा. त्यानंतर हा भात पूर्ण थंड करून घ्यायचा आहे. त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भात थंड होईपर्यंत आपण फोडणी तयार करूया. पातेल्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. तेल तापल्यानंतर 2 चमचे शेंगदाणे वापरले. शेंगदाण्याऐवजी हरभऱ्याची डाळ वापरली तरी चालेल. उडदाची डाळ घालायची आहे थोडीशी. मोहरी, जिरं घालायचं आहे. कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे घालायचे आहेत. मंद गॅसवरती फोडणी चांगली परतून घ्यायची आहे. थोडासा हिंग घालायचा आहे. आता थंड झालेल्या भातामध्ये दही घालूया. दही थोडंसं फेटून घ्यायचं आहे. भात किती घट्ट किंवा पातळ बनवायचं आहे त्या हिशोबाने दही घाला. त्यानंतर थोडीशी पिठी साखर घालायची आहे आणि अर्धी वाटी दूध घालायचं आहे. दुधाऐवजी ताक वापरलं तरी चालेल, पण दूध घातल्यामुळे भात थोडा जास्त वेळ राहिला तरी आंबट होणार नाही. कोमट झालेली फोडणी घालून घ्यायची आहे. भात व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तयार झालं थंडगार असं दही भात.